In this video, we are going to learn about the properties of nerve fiber. या व्हिडिओमध्ये आपण नर्व फायबर म्हणजे काय? बंडल ऑफ न्यूरॉन्स, नर्व सेलचा जो बंडल आहे दॅट वी कॉल इट ॲज नर्व फायबर. तर त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत? बेसिकली वेन वी टॉक अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर, वी आर टॉकिंग अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ अ न्यूरॉन इटसेल्फ. ज्यावेळेस आपण नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज बद्दल बोलतोय त्याचाच अर्थ असा आहे की वी आर टॉकिंग अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ न्यूरॉन. कुणाच्या प्रॉपर्टीज शिकतो आपण? न्यूरॉनच्या प्रॉपर्टीज शिकतो. वी नो दॅट न्यूरॉन इज अ स्पेशलाइज्ड सेल. ही एक स्पेशलाइज्ड सेल आहे विच इज प्रेझेंट इन द नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू मध्ये प्रेझेंट असलेली स्पेशलाइज्ड सेल आहे अँड दॅट इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. तीच नर्वस सिस्टमची स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. आता या प्रॉपर्टीज न्यूरॉनच्या शिकतो त्यावेळेस सुद्धा वी नीड टू अंडरस्टँड दॅट वी आर लर्निंग द प्रॉपर्टीज ऑफ ॲक्झॉन. बेसिकली कुणाच्या प्रॉपर्टीज शिकत असतो आपण? ॲक्झॉनच्या प्रॉपर्टीज शिकत असतो. असं का? दॅट वी विल कम टू नो. So these are some of the properties which we are going to learn. But before learning these properties, we need to understand two terms. दोन terms आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. एक आहे स्टिमुलाय, स्टिमुलाय प्लुरल आहे आणि स्टिम्युलस सिंग्युलर आहे. अँड अनदर वन इज नर्व इम्पल्स. या दोन टर्म तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर एक एक करून आपण बघूया. सो फर्स्ट, व्हॉट इज स्टिमुलाय? स्टिमुलाय म्हणजे काय? I told you that every living organism responds to the changes occurring in its environment, that is either external or internal. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करत असतो? त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये होणाऱ्या बदलांना रिस्पॉन्ड करत असतो किंवा अकॉर्डिंगली जे बदल होतात त्याच्यानुसार स्वतःमध्ये बदल करून घेत असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हे जे वातावरणामध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये होणारे, एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं आणि इंटरनल म्हणजे आतलं, यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत दे आर नथिंग बट स्टिमुलाय. त्यांनाच आपण काय म्हणतो? स्टिमुलाय म्हणतो. लक्षात राहील का? सो व्हॉट इज मीन बाय स्टिमुलाय? चेंजेस ऑकरिंग इन एन्व्हायरमेंट that is internal असू शकतं एन्व्हायरमेंट, इंटरनल और एक्सटर्नल, कुठलंही एन्व्हायरमेंट असेल एक्सटर्नल, टू विच लिव्हिंग कॅन रिस्पॉन्ड. असे एन्व्हायरमेंट मध्ये होणारे बदल ज्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात? रिस्पॉन्ड करतात. दे आर कॉल्ड स्टिमुलाय. त्यांना आपण काय म्हणतो? स्टिमुलाय. ठीक आहे का? मग आता हे एन्व्हायरमेंट मध्ये होणारे असे कुठले बदल आहे की ज्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो? रिस्पॉन्ड करतो. सो व्हॉट आर दे? सो दे कॅन बी, बघा आता फर्स्ट पहिला, दे कॅन बी फिजिकल. काय असू शकतात हे बदल? फिजिकल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल देर इज अ चेंज इन द टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये बदल झाला. आता हा टेम्परेचर मध्ये होणारा जो बदल आहे त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमने रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल रिस्पॉन्ड इन डिफरंट वे. वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकतात बट डेफिनेटली दे विल रिस्पॉन्ड. मग तो काय होईल? दॅट विल बिकम अ स्टिमुलाय. तो काय बनेल? स्टिमुलाय बनेल. मग फिजिकल स्टिमुलाय काय? दॅट इज कोल्ड आपण म्हणू शकतो किंवा वॉर्मथ म्हणू शकतो. सो दीज आर द फिजिकल स्टिमुलाय. एक एक्झाम्पल झालं याचं. Then there is a mechanical stimuli. Mechanical काय असू शकतो? Like if you fall down, तुम्ही पडला आणि तुम्हाला इंजुरी झाली. आता पडल्याच्या नंतर इंजुरी होणं म्हणजे आता कुठला तरी फोर्स अप्लाय झाला, प्रेशर अप्लाय झाला, त्याच्यामुळे अब्रेजन्स झाले तुमच्या टिश्यूला. मग इथून तुम्हाला कळतं काहीतरी लागलंय, पेन होते. मग पेन होणं किंवा प्रेशर मध्ये चेंज होऊन टच सारखं तुम्हाला कळणं, दीज ऑल आर मेकॅनिकल. मग इथे आपण म्हणू शकतो पेन, टच, पेन हे काय आहे? दीज आर मेकॅनिकल स्टिमुलाय. हे कुठले आहेत? मेकॅनिकल स्टिमुलाय. त्याच्यानंतर स्टिमुलाय कॅन बी केमिकल. काय असू शकतो? केमिकल स्वरूपामध्ये. लाईक युअर टंग और दी सेन्स ऑफ अ स्मेल. कशामुळे कळतं आपल्याला? दॅट इज बिकॉज ऑफ द केमिकल्स.
the nerves which are present there, they detect the change in chemical. केमिकल मध्ये झालेला जो बदल आहे त्याला हे काय करतात, डिटेक्ट करतात. सो दॅट केमिकल बिकम्स दी स्टिमुलाय. सो दॅट केमिकल कॅन बी ऍसिड, कॅन बी बेस, कॅन बी सॉल्ट और अदर, काहीही असू शकतं. इट कॅन बी ऍसिड, इट कॅन बी बेस और सॉल्ट. ओके, तर या पद्धतीचा केमिकल स्टिमुलाय सुद्धा असू शकतो ज्याला डिटेक्ट करता येईल. अँड लास्टली इट कॅन बी इलेक्ट्रिकल ऑल्सो. इलेक्ट्रिकल सुद्धा असू शकतो. बर, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो स्टिमुलाय आहे, होणारा जो बदल आहे वातावरणामध्ये, तो असं काय करतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याला रिस्पॉन्ड करू शकतो. दॅट मीन्स व्हॉट इज देअर इन दॅट स्टिमुलाय विच बेसिकली एक्साइट्स दी your neuron, basically you can say, or nerve fibers you can say. त्यांना कसं काय हा एक्साइट करू शकतो किंवा ते कसं काय ऍक्शन मध्ये येतात बिकॉज ऑफ दी स्टिमुला, यांच्यामुळे ते कसं काय ऍक्शन मध्ये येतात. सो फॉर दॅट यू नीड टू अंडरस्टँड दीज प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीज आपल्याला बघाव्या लागतील, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आपण असं म्हणू शकतो की स्टिमुलाय दे आर डिटेक्टेड बाय, बेसिकली पुढे गेल्याच्या नंतर आपण बघणार आहोत सेन्सरी ऑर्गन. मेनली हे जे सगळे स्टिमुला आहेत ते फर्स्ट डिटेक्ट केले जातात सेन्सरी ऑर्गन. कोण करतं यांना डिटेक्ट? सेन्सरी ऑर्गन्स. डिटेक्टेड बाय सेन्सरी ऑर्गन्स. पुढे गेल्याच्या नंतर आपण बघणार आहोत. आणि सेन्सरी ऑर्गन्स मध्ये सुद्धा काय असतात? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ नर्व सेल्स और न्यूरॉन किंवा नर्व सेल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. तेच त्याला डिटेक्ट करतात. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आता बघा, यांना डिटेक्ट केल्यामुळे काय होतं, जो न्यूरॉन आहे तो न्यूरॉन एक्साइट होतो. काय होतो? तो एक्साइट होतो. आता तुमच्याकडे आलेला स्टिम्युलस आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेली एनर्जी कुठल्याही स्वरूपात असू द्या, स्टिम्युलाय कुठलाही जरी असला त्याची एनर्जी त्याने कॅरी केली. आता स्टिम्युलस आहे तो फिजिकल असेल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, कुठलाही असेल, जर त्याने काहीतरी बदल होतोय दॅट मीन्स इट हॅज सम अमाऊंट ऑफ इंटेन्सिटी. आणि इंटेन्सिटी आहे म्हणजेच त्याच्याकडे एनर्जी आहे. सो दिस एनर्जी बेसिकली गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू वन अनदर टाइप ऑफ एनर्जी, सो दॅट द इन्फॉर्मेशन or this change in the environment, this information is relayed to the brain कडे ही इन्फॉर्मेशन पोहोचवल्या जाईल किंवा ब्रेन कडून सुद्धा ती इन्फॉर्मेशन परत जिथे पाहिजे त्या ऑर्गन पर्यंत किंवा टिश्यू पर्यंत पोहोचवल्या जाईल. म्हणजे हा नर्व इम्पल्स बेसिकली काय आहे? नर्व इम्पल्स इज द इलेक्ट्रिकल एनर्जी विच इज कंडक्टेड थ्रू दी न्यूरॉन. ही काय आहे? इलेक्ट्रिक एनर्जी आहे जी काय केल्या जाते? न्यूरॉन थ्रू कंडक्ट केल्या जाते. पण ही इलेक्ट्रिक एनर्जी कशी तयार झाली आहे? दिस इज फॉर्म्ड बिकॉज ऑफ दी फिजिकल एनर्जी ऑफ दी स्टिम्युलस. स्टिम्युलसची जी फिजिकल एनर्जी किंवा कुठल्याही प्रकारची एनर्जी जी आहे स्टिम्युलसची, त्याने काय केलं? एक्साइट केलं. आता इथे गेल्यानंतर तुम्ही बघणार आहात एक्साइटेबिलिटी. तर एक्साइट होतो तो न्यूरॉन आणि त्या एक्साइट होतो म्हणजेच काय होतं? जी स्टिम्युलसची एनर्जी आहे दॅट गेट्स कन्व्हर्टेड इनटू दी इलेक्ट्रिक एनर्जी अँड दॅट active energy which is transferred from one point of a neuron to another point, that we call it as nerve impulse. त्यालाच आपण काय म्हणतो? nerve impulse. तर हे काय आहे? इलेक्ट्रिक एनर्जी. काय आहे बेसिकली? इलेक्ट्रिक एनर्जी conducted along neuron किंवा nerve fiber or nerve fiber is called nerve impulse, or it is also called as or electric impulse, or it is also called wave of depolarization. Okay,
म्हणजे या स्टिम्युलसच्या एनर्जीचं रूपांतरच कशामध्ये झालं, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये झालं, आणि ती फक्त काय झाली, कंडक्ट झाली आता न्यूरॉन मध्ये. म्हणजे न्यूरॉन डेंड्राइटने रिसीव्ह केली ही स्टिम्युलस कडची एनर्जी, आणि तिचं रूपांतर कशामध्ये झालं, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये, आणि तीच एनर्जी न्यूरॉन मध्ये ट्रान्सफर झाली एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. त्यालाच आपण काय म्हणतो, नर्व इम्पल्स. ठीक आहे का? सो यू नीड टू रिमेंबर दीज टू टर्म्स. ओके, नाव विल मूव्ह ऑन टू प्रॉपर्टीज. आता हे कळल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपर्टीज कळणं इझी होईल. नाव द प्रॉपर्टीज ऑफ दी न्यूरॉन, और यू कॅन से नर्व फायबर. नर्व फायबरच्या काय प्रॉपर्टीज आहेत, दॅट वी विल लर्न नाउ. सो द फर्स्ट प्रॉपर्टी इज एक्साइटेबिलिटी. सो व्हॉट इज एक्साइटेबिलिटी? Neurons, they get excited when they receive environmental stimulus. ज्या वेळेस न्यूरॉन पर्यंत एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय, आता आपण बघितला चेंज होणारा जो बदल आहे एन्व्हायरमेंट मधला, दॅट स्टिम्युलस when it reaches the neuron or nerve fiber, it gets excited. आता तो एक्साइट होतो म्हणजे काय, इट स्टार्ट परफॉर्मिंग अन ऍक्शन. म्हणजे तो ऍक्शन मध्ये येतो, न्यूरॉन ऍक्शन मध्ये येतो. न्यूरॉन एक्साइट होतो किंवा नर्व फायबर एक्साइट होतो म्हणजे काय होतो, इट कम्स इन ऍक्शन. म्हणजे जो रेस्ट करत असतो न्यूरॉन, त्याला आपण म्हणतो रेस्टिंग पोझिशन. असं आपण म्हणूयात, रेस्टिंग न्यूरॉन. रेस्टिंग न्यूरॉन हा रेस्टिंग न्यूरॉन आहे. या रेस्टिंग न्यूरॉन पर्यंत काय आला, स्टिम्युलस आला. स्टिम्युलस याच्यामुळे काय होतो, हा न्यूरॉन जो रेस्टिंग न्यूरॉन होता त्याच्यापर्यंत स्टिम्युलस आल्यामुळे इट गेट्स एक्साइटेड. काय होतो, हा न्यूरॉन एक्साइटेड होतो, अँड इट गेट्स कन्वर्टेड इनटू ऍक्टिंग न्यूरॉन. कुठला, ऍक्टिंग न्यूरॉन. तो ऍक्टिंग न्यूरॉन मध्ये कन्वर्ट होतो. त्यालाच आपण म्हणतो एक्साइटेबिलिटी. दॅट मीन्स व्हेनेवर देअर इज अ स्टिम्युलस, न्यूरॉन गेट्स एक्साइटेड. न्यूरॉन काय होतो, एक्साइट होतो. आता तो एक्साइट झाल्याच्या नंतर काय करणार आहे, व्हेन इट गेट्स एक्साइटेड, व्हेन न्यूरॉन गेट्स एक्साइटेड, काय करेल हा एक्साइट झाल्याच्या नंतर, व्हॉट इट विल डू, इट विल कॅरी नर्व इम्पल्स. तो काय करेल, नर्व इम्पल्सला कॅरी करेल. बेसिकली एक्साइट होतो म्हणजे त्याच्यामध्ये नर्व इम्पल्स जनरेट होतो. किंवा इन अदर वर्ड्स व्हॉट यू कॅन से इज दॅट व्हेन न्यूरॉन गेट्स एक्साइटेड, इट मीन्स nerve impulse has generated in it. त्याच्यामध्ये काय झालाय, नर्व इम्पल्स जनरेट झालेला आहे, ज्याला तो काय करेल, आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करेल. पण हा नर्व इम्पल्स त्याच्यामध्ये जनरेट होण्यासाठी कुणाची गरज असते, स्टिम्युलस इज रिक्वायर्ड. कुठल्याही न्यूरॉन मध्ये नर्व इम्पल्स जनरेट होण्यासाठी स्टिम्युलसची गरज असते. स्टिम्युलस काय करतो, इट एक्साइट्स, त्याला एक्साइट करतो, म्हणजे त्याच्यामध्ये नर्व इम्पल्स जनरेट करतो. म्हणजे जी स्टिम्युलस कडची जी एनर्जी आहे, दॅट गेट्स कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. त्याचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये रूपांतर होतं, म्हणजेच नर्व इम्पल्स तयार होतो, अँड दॅट गेट्स ट्रान्सफर्ड, दॅट गेट्स कंडक्टेड, तो कंडक्ट होतो. सो एक्साइटेबिलिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ न्यूरॉन और अ नर्व फायबर. नर्व फायबर किंवा न्यूरॉनची ती काय आहे, एक प्रॉपर्टी आहे, अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. याच एका प्रॉपर्टीमुळेच तर बेसिकली इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास ऑन होऊ शकते. आता पहिल्या या एक्साइटेबिलिटी प्रॉपर्टीमुळे काय झालं, तो एक्साइट झाला, म्हणजे नर्व इम्पल्स तर जनरेट झाला. पण आता हा नर्व इम्पल्स जनरेट होतोय, त्याच्यासाठी एक दुसरी प्रॉपर्टी आपल्याला शिकावी लागणार आहे, ऑल ऑर नन रूल. अँड एक मी जरा पुढे लिहिली, पण ही पण आपण अगोदरच बघूया, 6 नंबर प्रॉपर्टी. ओके, तर हे आता द सेकंड अँड 6th प्रॉपर्टी आपण इथेच लर्न करूया. द सेकंड प्रॉपर्टी इज ऑल ऑर नन रूल. ती याच्याशीच रिलेटेड आहेत या दोन्ही, त्याच्यामुळे या इथे शिकूयात आपण. ऑल ऑर नन रूल काय आहे, हा ऑल ऑर नन रूल. आपण बघितलं की स्टिम्युलसची जी एनर्जी आहे, दॅट गेट्स कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी, ज्याला आपण म्हणतो नर्व इम्पल्स. बट डू
ऑल द स्टिमुलाय, बघा कंटिन्युअसली आपल्या आजूबाजूला बदल होत राहतात. डू वी डिटेक्ट एव्हरी चेंज विच इज ऑकरिंग अराउंड अस? फॉर एक्झाम्पल, आपण एक छोटस एक्झाम्पल घेऊया, दॅट वी डू हॅव अ कॅपॅसिटी टू हेअर साऊंड्स. गोष्टी ऐकण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. डू वी हेअर ईच अँड एव्हरी साऊंड? प्रत्येक साऊंड आपण ऐकतो का? नाही. आन्सर इज नो. Then why we are not able to hear all the sounds? That is because sound is a stimulus which has some amount of intensity. काहीतरी intensity आहे त्या साऊंडची. So the sound or each sound is incapable of exciting neurons. प्रत्येक साऊंड हा न्यूरॉनला एक्साइट करू शकत नाही. असं का? That is because different sounds have different intensities or different energies. That means to excite a neuron, there must be some amount of minimum intensity the stimulus should have, because of which the neuron will get excited. म्हणजे काय? की कुठल्याही न्यूरॉनला, आता वेगवेगळे न्यूरॉन किंवा वेगवेगळ्या नर्व फायबर्सला लागणारी स्टिम्युलसची जी मिनिमम एनर्जी आहे ती वेगवेगळी असेल. पण प्रत्येक न्यूरॉनसाठी जर त्याला एक्साइट व्हायचंय किंवा न्यूरॉन मध्ये जर नर्व इम्पल्स जर जनरेट करायचा आहे एखाद्या स्टिम्युलसमुळे, दॅट स्टिम्युलस शुड हॅव मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी. काय असलं पाहिजे त्या स्टिम्युलसकडे? एक मिनिमम, एक ठराविक. त्याच्या खाली जर असेल तर न्यूरॉन तुमचा काय होणार नाही? एक्साइट होणार नाही किंवा नर्व इम्पल्स जनरेट होणार नाही. सो व्हॉट वी कॅन से दॅट सच स्टिम्युलस, असा स्टिम्युलस ज्याच्याकडे दॅट मिनिमम इंटेन्सिटी और मिनिमम एनर्जी आहे, दॅट स्टिम्युलाय इज कॉल्ड ॲज थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. काय म्हणतो त्याला आपण? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. थ्रेशहोल्ड स्टिम्युलस काय आहे हा थ्रेशहोल्ड स्टिम्युलस? स्टिम्युलस having minimum intensity which can trigger nerve impulse is called threshold stimulus. ठीक आहे का? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस म्हणजे त्या स्टिम्युलसकडे मिनिमम जे अमाऊंट, ज्याच्या खाली जर एनर्जी असेल तर या थ्रेशहोल्ड स्टिम्युलसच्या खालचे जे स्टिम्युलायज आहेत दोज आर नॉट डिटेक्टेड बाय द न्यूरॉन्स. ते न्यूरॉन डिटेक्ट करणार नाही. डिटेक्ट करणार नाही त्याचा अर्थ काय? की त्यांच्यामुळे न्यूरॉन एक्साइट होणार नाही किंवा नर्व इम्पल्स जनरेट होणार नाही. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. But what is if the energy or the intensity of the stimulus is more than this threshold? या थ्रेशहोल्ड पेक्षा जास्त असेल तर, म्हणजे जी मिनिमम इंटेन्सिटी पाहिजे एखाद्या न्यूरॉनला एक्साइट करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी असेल तर, then also the neuron will get excited in a similar way. म्हणजे जरी त्याची एनर्जी वाढली किंवा त्याची इंटेन्सिटी वाढली स्टिम्युलसची, या थ्रेशहोल्ड स्टिम्युलस पेक्षा जास्त इंटेन्सिटी असलेला जरी स्टिम्युलस असेल तरी सुद्धा न्यूरॉन त्याच पद्धतीने किंवा तेवढाच एक्साइट होतो. ही एनर्जी वाढल्यामुळे त्याची एक्साइटेबिलिटी वाढत नाही. लक्षात ठेवायचं, हे खूप महत्वाचं आहे. दॅट मीन्स either neuron will completely get excited because of the intensity of a stimulus or will not. म्हणूनच आपण त्याला ऑल ऑर नन रूल का म्हणतो? कारण की स्टिम्युलसच्या इंटेन्सिटीमुळे न्यूरॉन हा एक तर एक्साइट होईल किंवा थ्रेशहोल्ड लिमिट पेक्षा जर कमी इंटेन्सिटी असेल त्याची तर तो बिलकुल एक्साइट होणार नाही. दॅट मीन्स म्हणजे मध्ये असं काही होत नाही की थोडासा होईल, थोडासा नाही होणार, कमी होईल, जास्त होईल, असं होत नाही. Either it gets excited, that means nerve impulse is generated, or not. That is what we call it as all or none rule. So to make a neuron excited,
or to generate a nerve impulse, stimulus should have threshold intensity. That is the minimum amount of intensity or energy which is required to excite a neuron. न्यूरॉनला एक्साइट करण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी किंवा न्यूरॉन मध्ये नर्व इम्पल्स जनरेट करण्यासाठी स्टिम्युलसकडे असलेली मिनिमम एनर्जी त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड व्हॅल्यू और थ्रेशोल्ड लिमिट. आणि असा स्टिम्युलस ज्याच्याकडे ते मिनिमम अमाउंट आहे दॅट वी कॉल इट ॲज थ्रेशोल्ड स्टिम्युलस. ठीक आहे का? ऑल ऑर नन कळालंय सगळ्यांना? ऑल ऑर नन रूल यू नीड टू अंडरस्टँड दिस. ओके, पण आता हे व्हॉट इज दिस समेशन? दिस इज ऑल्सो अनदर प्रॉपर्टी ऑफ अ न्यूरॉन ऑर अ नर्व फायबर. काय आहे ही समेशनची प्रॉपर्टी? तर व्हॉट वी लर्न दॅट वेन दी एनर्जी और इंटेन्सिटी ऑफ अ स्टिम्युलस इज बिलो द थ्रेशोल्ड लिमिट, या थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा कमी आहे काय? स्टिम्युलसची एनर्जी. बट सच स्टिम्युलाई दे आर कमिंग वन आफ्टर अदर. स्टिम्युलाई हॅव्हिंग लेस एनर्जी दॅन द थ्रेशोल्ड लिमिट. थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा कमी एनर्जी असलेले स्टिम्युलस जर कंटिन्युअसली त्या न्यूरॉन पर्यंत जर येत असतील, then the energies of all these neuron they get added. Yes, sorry, not neuron, the stimuli. या सगळे जे स्टिम्युलाई येत राहतात त्यांच्या एनर्जीज काय होतात? ऍड होत राहतात. अँड अल्टिमेटली वेन दी सम बिकम्स मोर दॅन द थ्रेशोल्ड लिमिट, ज्यावेळेस हे सगळे येणारे जे स्टिम्युलस आहेत जे थ्रेशोल्ड स्टिम्युलस पेक्षा ज्यांच्याकडे कमी एनर्जी आहे ते एकत्र आल्यामुळे त्यांची जर सम जर या थ्रेशोल्ड पेक्षा जर जास्त झाली, देन दॅट एक्साइट्स युअर न्यूरॉन. त्यावेळेस तो न्यूरॉन काय होतो? एक्साइट होतो. दॅट मीन्स त्यावेळेस नर्व इम्पल्स जनरेट होतो. त्याला आपण म्हणतो समेशन. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. काय झालं समेशन मध्ये? असे स्टिम्युलाई ज्यांची एनर्जी काय होती? जी थ्रेशोल्ड लिमिट आहे, ज्याच्या खाली एनर्जी असल्यामुळे नर्व इम्पल्स जनरेट होत नाही, त्याच्यापेक्षा कमी एनर्जी होती यांच्याकडे. पण असे जर स्टिम्युलाई कंटिन्युअसली येतच जर राहिले तर त्यांची एनर्जी काय होते? सम अप होते, ऍड होते. अँड वेन इट रीचेस दिस थ्रेशोल्ड लिमिट, that neuron gets excited or nerve impulse is generated. You need to understand this. सगळ्यांना कळालंय का? ओके. नाउ दिस the threshold limit that we will learn when conduction ज्यावेळेस शिकवत त्यावेळेस शिकवत. So this is what. Now we'll move on to another property that is differential permeability. What is it? काय आहे ही प्रॉपर्टी? आणि खूप महत्वाची आहे. यू नीड टू अंडरस्टँड दिस. ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे जी आपल्याला आता शिकायची आहे. ओके, काय आहे? थ्रेशोल्ड सॉरी डिफरन्शियल परमिएबिलिटी. काय सांगते आता ही डिफरन्शियल परमिएबिलिटी? बघ, फॉर दिस वी नीड टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ अ ॲक्झॉन. ॲक्झॉनचं इथे स्ट्रक्चर काढतो. कन्सिडर दिस इज द ॲक्झॉन. हा ॲक्झॉन आहे असं कन्सिडर करा. ओके, सो दिस इज युअर ॲक्झॉन. हा ॲक्झॉन आहे. ॲक्झॉनचा छोटासा पार्ट काढला आहे असं आपण कन्सिडर करूया. तर हे ॲक्झॉनचं मेम्ब्रेन, याला न्यूरिलिमा किंवा ॲक्झोलेमा म्हणतात. काय म्हणतात त्याला? न्यूरिलिमा. न्यूरिलिमा और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ॲक्झोलेमा. मी तुम्हाला काय सांग, ॲक्झोलेमा. ओके, न्यूरिलिमा और ॲक्झोलेमा. And the cytoplasm or fluid which is present inside it, we call it as exoplasm or neuroplasm. Exoplasm. Exoplasm. Okay. Now around this neuron, या न्यूरॉनच्या बाजूला काय प्रेझेंट असणार आहे? There is a presence of a tissue fluid or extra cellular fluid or interstitial fluid. काही म्हणा तुम्ही. याच्या सगळ्या बाजूने, ॲक्झॉनच्या सगळ्या बाजूने काय प्रेझेंट असणार आहे? There is a presence of extracellular or the interstitial fluid. तर we'll call it as extracellular fluid. त्याला इथे नाव घेऊयात आपण. It is extracellular fluid. काय आहे? extracellular fluid आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं नीट लक्ष देऊन ऐकायचं.
when neuron is not excited, that means it is in a resting state. ज्यावेळेस हा न्यूरॉन म्हणजे हा ऍक्झॉनच आपण म्हणूया रेस्टिंग स्टेट मध्ये असतो. रेस्टिंग स्टेट ज्यावेळेस हा न्यूरॉन काय असतो रेस्टिंग स्टेट म्हणजे आता हा नर्व्ह इम्पल्सला कंडक्ट करत नाहीये, शांत आहे, त्याला आपण म्हणतो रेस्टिंग स्टेट. ओके. आणि ज्या वेळेस हा कंडक्ट करतो नर्व्ह इम्पल्सेसला त्यावेळेस आपण म्हणतो ऍक्शन पोटेन्शियल. पुढे गेल्यानंतर बघूयात आपण ज्यावेळेस तो वेव्ह ऑफ डिपोलरायझेशन किंवा नर्व्ह इम्पल्सला कॅरी करणार आहे त्यावेळेस. आता सगळ्यात महत्वाचं, वेन दिस न्यूरॉन इज प्रेझेंट इन अ रेस्टिंग स्टेट, this rest during resting state, the inner, that is inner environment, that is inside the exoplasm, and outer environment, that is in an extracellular fluid which is present around the axon, the charges or ions are not same. आतमध्ये ऍक्झॉनच्या आतमध्ये म्हणजे ऍक्झोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले आयन आणि ऍक्झोप्लाझमच्या बाहेर दॅट इज एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये प्रेझेंट असलेले आयन काय असतात, डिफरंट असतात. काय असतात, डिफरंट. डिफरंट असतात म्हणजे काय तर आता आपण बघूया. दी एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड हॅव मोर नंबर ऑफ सोडियम आयन्स. कुठले? मोर नंबर ऑफ सोडियम आयन्स दॅन दी ऍक्झोप्लाझम. ऍक्झोप्लाझम मध्ये जेवढे सोडियम आयन्स असतील त्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असतात. तर आपण आता इथे लिहूयात, ड्युरिंग रेस्टिंग स्टेट एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड हॅव मोर किती 10 टाइम्स मोर. लक्षात ठेवा 10 पटीने जास्त, ऍव्हरेज 10 टाइम्स मोर सोडियम आयन्स दॅन ऍक्झोप्लाझम. ऍक्झोप्लाझम पेक्षा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जास्त सोडियम आयन असतात. ओके. सेकंड पॉइंट, व्हॉट अबाउट पोटॅशियम आयन्स? जे पोटॅशियम आयन आहे, the exoplasm has more number of potassium ions than the extracellular fluid. extracellular fluid पेक्षा जास्त पोटॅशियम आयन कुणामध्ये असतात, ऍक्झोप्लाझम मध्ये असतात. तर इथे तो पॉइंट आपण लिहूया. exoplasm have more potassium ions. आता किती? 30 to 40 टाइम्स मोर, इतके जास्त असतात. कुठे? ऍक्झोप्लाझम मध्ये. दॅन सेल्युलर फ्लुइड, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड पेक्षा इथे जास्त असतात. ओके, हे एक झालं. त्याच्यानंतर दी ऍक्झोप्लाझम, आता याच्यामध्ये पोटॅशियम आयन तर आहे, बाहेर सोडियम आयन आहे. आता ज्यावेळेस तुम्ही बघाल पोटॅशियम आयनची संख्या आतमध्ये जास्त आहे, बट ऍट द सेम टाइम इन दी ऍक्झोप्लाझम देर इज अ प्रेझन्स ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड प्रोटीन्स. या ऍक्झोप्लाझम मध्ये अजून काय प्रेझेंट असतात? ऍक्झोप्लाझम हॅव ऍक्झोप्लाझम काय आहे? ऍक्झोप्लाझम हॅव निगेटिव्हली चार्ज्ड प्रोटीन्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आता बघा हे डिफरन्स इन दी आयन कॉन्सन्ट्रेशन, ऍक्झॉनच्या आतमध्ये आणि ऍक्झॉनच्या बाहेर जे आयन कॉन्सन्ट्रेशन मध्ये जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे काय होतं, दी आउटर, हा जो मेम्ब्रेन आहे आता ऍक्झॉनचा जो मेम्ब्रेन आहे, न्यूरोलेमा किंवा ऍक्झोलेमा, याच्या बाहेर आणि याच्या आतमध्ये दी चार्ज इज डिफरंट. चार्ज कसा असतो? डिफरंट असतो. कशामुळे? कारण हे कॉन्सन्ट्रेशन यांचं वेगवेगळं आहे. बिकॉज ऑफ दी मोर सोडियम आयन्स प्रेझेंट ऑन दी आउटसाइड दॅन दी इनसाइड, and then there is a presence of a negatively charged proteins inside it or below it. The inner environment of a axon, that is neuron, म्हणजे ऍक्झोप्लाझम मधलं जे एन्व्हायरमेंट आहे that is slightly negative than the outside. म्हणजे या ऍक्झोलेमाच्या बाहेर आतमधल्यापेक्षा कंपॅरेटिव्हली जास्त पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे मध्ये जर बाहेर जास्त पॉझिटिव्ह असेल
तर मध्ये काय आहे, जास्त निगेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथे काय झालं रे, व्हॉट हॅज हॅपन्ड, इथे काय झालं, या आयन डिफरन्समुळे बाहेरचं हा जो न्यूरोलेमा आहे किंवा ॲक्झोलेमा आहे याच्या बाहेर पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि आतमधल्या बाजूला काय झाला, निगेटिव्ह चार्ज. कुठला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. आता हा बाहेर पॉझिटिव्ह आणि आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, याचा अर्थ काय झालं, पोलरायझेशन. दॅट मीन्स देअर इज अ व्होल्टेज डिफरन्स. काय आहे, किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे या मेम्ब्रेनच्या दोन बाजूला. सो दिस क्रिएट्स द पोटेन्शियल डिफरन्स ऑर अ व्होल्टेज डिफरन्स विच वी कॉल इट ॲज, काय म्हणतो त्याला आपण, पोलरायझेशन. दॅट मीन्स ड्युरिंग रेस्टिंग स्टेट द मेम्ब्रेन ऑफ अ एक्झॉन इज पोलराइज्ड. या एक्झॉनचं मेम्ब्रेन किंवा तुम्ही म्हणू शकता न्यूरॉन काय असतो, पोलराइज्ड असतो, किंवा नर्व फायबर काय असतो, पोलराइज्ड असतो. कशामुळे, या तीन गोष्टींमुळे यांच्यामुळे हा ड्युरिंग रेस्टिंग स्टेज न्यूरॉन इज पोलराइज्ड. पोलराइज्ड आहे म्हणजे काय, एक्झॉन outside the axon membrane more positive charge is present than inside. आतमधल्यापेक्षा बाहेरच्या बाजूला जास्त पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, अकोमोलेट होतो आणि त्याच्यामुळे डिपोलरायझेशन म्हणजे व्होल्टेज डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो मेम्ब्रेनच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. पण आता आपण ज्यावेळेस म्हणतो रेस्टिंग स्टेजला हे असं आहे, हे असं का झालं, वाय द सोडियम आयन्स आर मोर ऑन आउटसाइड अँड लेस on inside, why the potassium ions are more on inside and less on outside, and why the proteins, negatively charged proteins, are only present in the exoplasm and not present in the extracellular fluid. असं का आहे, तर याच्यासाठी या तीन गोष्टींसाठीचं रिझन विल टॉक अबाउट. याचं रिझन इथे आपण लिहूयात, रिझन असं का आहे, हे का आहे. दिस इज बिकॉज there are certain properties of this membrane, हा जो एक्झोलेमा आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज मुळे असं होतं. तर त्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांनाच आपण म्हणतो डिफरन्शियल परमिएबिलिटी. त्या प्रॉपर्टीजला काय म्हणतो आपण, डिफरन्शियल परमिएबिलिटी. तर इथे आपण रिझन लिहूयात, डिफरन्शियल परमिएबिलिटी ऑफ एक्झोलेमाची डिफरन्शियल परमिएबिलिटी, एक्झोलेमाच्या डिफरन्शियल परमिएबिलिटी मुळे असं होतं. तर काय आहे ही डिफरन्शियल परमिएबिलिटी, नीट लक्ष देऊन ऐकायचंय. हा जो एक्झोलेमा आहे इट हॅज आयन चॅनल्स. काय असतात त्याच्यामध्ये, आयन चॅनल्स, अँड दीज आयन चॅनल्स आर व्होल्टेज गेटेड. आता व्होल्टेज गेटेड असणं म्हणजे काय, इथे या शब्दाचा अर्थ अगोदर आपण लिहूया. व्होल्टेज गेटेड म्हणजे काय, विच ओपन्स ॲट पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूलाच हे काय होतात, आयन चॅनल्स काय होतात, ओपन होतात. त्याला आपण म्हणतो व्होल्टेज गेटेड. कोण असतात हे व्होल्टेज गेटेड, आयन चॅनल्स. तर इथे आपण लिहूया, पहिलं एक्झोलेमा हॅव व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स. लाईक कुठले, सोडियम आयन चॅनल, पोटॅशियम आयन चॅनल, कॅल्शियम आयन चॅनल, क्लोराईड आयन चॅनल. हे 4 आयन चॅनल याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि आता काय सांगितलं, हे व्होल्टेज गेटेड आहे म्हणजे एका प्रत्येक जो आयन चॅनल, जसं सोडियमचा आयन चॅनल आहे, पोटॅशियमचा आयन चॅनल आहे, कॅल्शियमचा आयन चॅनल आहे, क्लोरीनचा आयन चॅनल आहे,
हे काय करतात एका पर्टिक्युलर व्होल्टेजच्या व्हॅल्यूला, आता व्होल्टेज म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच वेळेला हे काय होतात ओपन होतात, अदरवाईज ते क्लोज असतात. म्हणजे समजा एक सोडियमचं चॅनल इथे आपण घेतलं, तर ते सोडियमचं चॅनल याच्या दोन्ही बाजूला जो पोटॅन्शियल आहे त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर व्हॅल्यूचा डिफरन्स आला तरच हा गेट जो आहे किंवा जो चॅनल आहे सोडियमचा तो काय होतो ओपन होतो आणि सोडियम काय होऊ शकतात आत बाहेर करू शकतात. लक्षात ठेवायचंय, अदरवाईज नाही. ठीक आहे, ओके. सो व्हेन न्यूरॉन इज ऍट अ रेस्टिंग स्टेट द एक्झोलेमा इज मोर परमिएबल टू द पोटॅशियम आयन दॅन द सोडियम आयन. सोडियम आयन पेक्षा पोटॅशियम आयनला कधी, ज्यावेळेस रेस्टिंग स्टेट मध्ये आहे न्यूरॉन त्यावेळेस हा जो एक्झोलेमा आहे तो पोटॅशियम आयनसाठी खूप जास्त परमिएबल असतो अँड इट इज ऑलमोस्ट इम्परमिएबल टू सोडियम आयन. तर आपण इथे लिहू शकतो ड्युरिंग रेस्टिंग स्टेट during resting state axolema is more permeable to potassium ion and almost impermeable to sodium ion. सोडियम आयनला ऑलमोस्ट इम्परमिएबल असतो. ठीक आहे का, यू नीड टू रिमेंबर दिस. हे खूप महत्वाचं आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज व्हॉट. ओके, आता याच्यामुळे मग हा डिफरन्स येऊ शकतो, 100% येणार आहे हा डिफरन्स. ओके, सेकंड काय पॉइंट आहे रिझन हे डिफरन्शियल परमिएबिलिटी, अजून काय म्हणजे याचंच कॅरेक्टरिस्टिक अजून काय आहे. एक तर हे आयन चॅनल आहेत जे कसे आहेत व्होल्टेज गेटेड आहेत, म्हणजे पर्टिक्युलर व्होल्टेजलाच फक्त ओपन होतात अँड दॅट क्रिएट्स द डिफरन्स इन आयन कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यामुळे आयन कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफरन्स येतो. सेकंड, देर इज अ प्रेझन्स ऑफ, यांच्यामध्ये या मेम्ब्रेन मध्ये देर इज अ एक्झोलेमा हॅव ऍक्टिव्ह म्हणजे कसा, ज्याला एनर्जी लागते, जो एनर्जी कंझ्युम करणार आहे, ऍक्टिव्ह ट्रान्समेम्ब्रेन सोडियम पोटॅशियम पंप. जो काय करतो सोडियम पोटॅशियम पंप आहे इथे, जो काय करतो एनर्जी खर्च करून आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये सोडियम आणि पोटॅशियम आयनला एकमेकांच्या एक्सचेंज मध्ये काय करतो ट्रान्सपोर्ट करतो. त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्समेम्ब्रेन सोडियम पोटॅशियम पंप. आता हे एनर्जी खर्च करून करतो काम, म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमला एकमेकांच्या एक्सचेंज मध्ये आत बाहेर करतो. पण आता सगळ्यात महत्वाचं काय करतो हा, इट एक्सचेंज 2 पोटॅशियम आयन्स विथ 3 सोडियम आयन्स. म्हणजे बेसिकली याने जर आतमधून बाहेर 3 सोडियम आयन जर सोडले तर बाहेरून आतमध्ये फक्त 2च पोटॅशियम आयन येतात. ओके, आता हा डिफरन्स झाला. हा सुद्धा डिफरन्स काय क्रिएट करतो, इट ऑल्सो क्रिएट्स अ डिफरन्स बिटवीन आयन कॉन्सन्ट्रेशन. हा सोडियम पोटॅशियम पंप जो वेगळ्या सोडियम आयन जर 3 सोडियम आयन जर या मेम्ब्रेनच्या एका बाजूला जर पाठवले तर त्याच्या एक्सचेंज मध्ये फक्त 2च पोटॅशियम आयन घेऊ शकतो. हा डिफरन्स आहे. सो दॅट ऑल्सो क्रिएट्स द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. दिस पंप carries 3 sodium ions in exchange of 2 potassium ion. 2 पोटॅशियम आयनच्या एक्सचेंज मध्ये 3 सोडियम आयन काय करतो कॅरी करतो. ठीक आहे का, तर याच्यामुळे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय येतो डिफरन्स येतो. आणि थर्ड पॉइंट जो याच्यामधला इथलाच आता थर्ड पॉइंट विल राईट हिअर, जो खूप महत्वाचा आहे, दॅट इज अबाउट द निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स. जे निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स आहेत, नाव दीज आर प्रेझेंट ओनली इनसाइड द एक्झोप्लाझम. फक्त एक्झोप्लाझम मध्येच प्रेझेंट असतात. अँड दिस मेम्ब्रेन इज टोटली इम्परमिएबल फॉर निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स. एक्झोलेमा कसा आहे, थर्ड इथला पॉइंट इथे लिहितो, थर्ड पॉइंट
एक्झोलेमा is totally impermeable to negatively charged proteins. निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्सला कसा आहे हा इम्परमिएबल आहे, त्याच्यामुळे हे निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स दे विल ऑलवेज बी प्रेझेंट इनसाइड द एक्झोप्लाझम. ते त्याच्यामुळे ते नेहमी एक्झोप्लाझम मध्येच प्रेझेंट असणार आहेत. दे विल नॉट मूव्ह इन टू दी एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये ते प्रेझेंट असणार नाहीत. ओके, नाव यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. याचा तुम्ही घेऊ शकता. ओके, घ्या नंतर. ना याच्यानंतर वी विल लर्न अबाउट द फोर्थ प्रॉपर्टी, दॅट इज कंडक्टिव्हिटी. Now what is it? Conductivity म्हणजे काय? Conductivity means capacity, or you can say the property of a neuron by which it conducts this nerve impulse. आपण आता बघितलं की स्टिम्युलस मुळे नर्व इम्पल्स जनरेट होतो आणि तो नर्व इम्पल्स ॲक्झॉन मध्ये काय केला जातो? कॅरी केला जातो. किंवा न्यूरॉनची जी लेंथ आहे त्या लेंथ मध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो कॅरी केला जातो. आता त्याचं जे कंडक्शन कसं होतं त्याचे ते आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आता आपण फक्त ही प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात घ्यायची. तर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर प्रॉपर्टी बाय विच न्यूरॉन कॅन कंडक्ट नर्व इम्पल्स. काय म्हणू शकता तुम्ही याला? कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? प्रॉपर्टी बाय विच neuron or nerve fiber neuron conducts. कंडक्ट करणं म्हणजे कॅरी करणे, ट्रान्समिट करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. कंडक्ट्स नर्व इम्पल्स along length of neuron is called conductivity. न्यूरॉनची जी लेंथ आहे त्या कंडक्टिव्हिटी, त्या न्यूरॉनच्या लेंथ म्हणजे पूर्ण इथून न्यूरॉन सुरू झाला इथपर्यंत संपला तर या लेंथवर या नर्व इम्पल्सला कॅरी करून घेऊन जाणं हे पॉसिबल आहे. कुणाला? न्यूरॉन असं करू शकतो. तो त्याच्या पूर्ण लेंथवर त्या नर्व इम्पल्सला कंडक्ट करू शकतो किंवा वेव ऑफ डीपोलरायझेशनला कंडक्ट करू शकतो. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. हाऊ इट इज कंडक्टेड दॅट विल लर्न इन अ सेपरेट व्हिडिओ. ठीक आहे. ओके, नाव रिफ्रॅक्टरी पिरियड. रिफ्रॅक्टरी पिरियड, दिस प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी काय आहे आता बघूयात आपण. रिफ्रॅक्टरी पिरियड काय आहे? आता बघा, न्यूरॉन, एक न्यूरॉन आहे. ओके, इथे आपण असा एक लाईनच्या रूपामध्ये घेऊया. हा न्यूरॉन, ठीक आहे. एक स्टिम्युलस इथे आला, स्टिम्युलस इथे आला. या स्टिम्युलस मध्ये काय झालं? या स्टिम्युलस मुळे काय झालं? आता या न्यूरॉन मध्ये नर्व इम्पल्स जनरेट झाला. आता तो नर्व इम्पल्स जनरेट होऊन इथपर्यंत कॅरी करायचा त्याला आणि इथून पुढे सुद्धा दुसरा न्यूरॉन किंवा कुणाला तरी द्यायचा. इथे हे दिस इज सिनॅप्स, सिनॅप्स आहे. ओके, इथून सुद्धा तो ट्रान्समिट होणार. ते कसं? सिनॅप्स मध्ये नर्व इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो दॅट वी विल लर्न सेपरेटली. ओके, तर आता इथून हा ट्रान्समिट होणार आहे किंवा कंडक्ट होणार आहे. याच्यासाठी देअर शुड बी सम अमाऊंट ऑफ टाइम. काहीतरी वेळ लागेल, कमीत कमी काहीतरी वेळ लागेल. बरोबर आहे की नाही? सो ड्युरिंग दॅट पिरियड हा या स्टिम्युलसने जनरेट केलेला नर्व इम्पल्स या टोकापासून या टोकापर्यंत कॅरी करत असतानाच जर एखादा दुसरा स्टिम्युलस आला आणि तो इथे येऊन जर धडकला, विल इट जनरेट अ नर्व इम्पल्स? जनरेट करेल का? बिलकुल करू शकणार नाही. व्हाय? बिकॉज न्यूरॉन इज बिझी इन ट्रान्समिटिंग द नर्व इम्पल्स जनरेटेड बाय अनादर स्टिम्युलस. दुसऱ्या स्टिम्युलसने जनरेट केलेला जो नर्व इम्पल्स आहे त्याला कॅरी करण्यामध्ये तुमचा न्यूरॉन कसा आहे? बिझी आहे, तो काम करतोय. सो अनादर स्टिम्युलस, या पिरियड मध्ये जर दुसरा एखादा स्टिम्युलस जर आला तर दॅट विल नॉट बी एबल टू जनरेट नर्व इम्पल्स. तो स्टिम्युलस त्यावेळेला नर्व इम्पल्स जनरेट करू शकणार नाही. ठीक आहे का? आता या कंडक्शन मध्ये टाइम लागतो. परत आपण बघितलं की एक रेस्टिंग, ज्यावेळेस रेस्ट कंडिशन मध्ये आहे न्यूरॉन, त्यावेळेस त्याला आयनचा जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायचा, एनर्जी खर्च करून बाहेर पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करायचं, आतमध्ये निगेटिव्ह निर्माण करायचे, त्याच्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे. सो दिस पिरियड वेन द न्यूरॉन इज इनकॅपेबल ऑफ जनरेटिंग इम्पल्स,
ज्या वेळेपुरता, थोड्या वेळेपुरता एक नर्व इम्पल्स कंडक्ट केल्याच्या नंतर काही गॅप ज्याच्यामध्ये आता तुमचा न्यूरॉन काम करू शकत नाही, त्या पिरियडला आपण म्हणतो रिफ्रॅक्टरी पिरियड. याला दुसऱ्या बघा अजून वेगळ्या काय म्हणूयात त्याला शब्दांमध्ये जर बोलायचं झालं, वेन अ न्यूरॉन फायर्स. फायर होतो म्हणजे काय, एक्झॅक्टली फायर करत नाही. फायर होतो म्हणजे काय, तर तो नर्व इम्पल्सला कंडक्ट करतो. सो वेन न्यूरॉन फायर्स वन्स एकदा ज्यावेळेस फायर करतो, देन इट रिक्वायर्स सर्टन टाइम टू बी रेडी टू फायर अगेन. एकदा न्यूरॉनने फायर केल्याच्या नंतर म्हणजे नर्व इम्पल्स कंडक्ट केल्याच्या नंतर इट रिक्वायर्स सर्टन टाइम टू बी रेडी टू फायर अगेन. म्हणजे पुढचा इम्पल्स कॅरी करण्यासाठी रेडी होताना त्याला थोडासा वेळ लागतो. दॅट वी कॉल इट ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. मग इथे आपण काय लिहू शकतो, वेन न्यूरॉन कंडक्ट्स वन impulse, it requires some time. आता हा जो सम टाइम आहे तो किती आहे, इट इज अबाउट ऑन एन ॲव्हरेज 1 मिली सेकंड. किती आहे हा, 1 मिली सेकंड. 1 मिली सेकंड किती, एका सेकंदामध्ये किती मिली सेकंड असतात, देर आर 1000 मिली सेकंड. 1 सेकंड इज इक्वल टू 1000 मिली सेकंड, लक्षात ठेवा. ओके, तर इट रिक्वायर्स अबाउट 1 मिली सेकंड, खूप कमी पिरियड आहे. इट रिक्वायर्स सम टाइम टू बी रेडी टू कंडक्ट अनदर इम्पल्स. दुसरा इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी, रेडी होण्यासाठी त्याला काही वेळ लागतो. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्टरी पिरियड. यालाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्टरी पिरियड. लक्षात ठेवा, खूप सोपं आहे, अवघड नाही. म्हणजे न्यूरॉन एकदा फायर झाला, दुसऱ्यांदा परत त्याला अजून फायर व्हायचंय, तर ते फायर होण्यासाठी त्याला स्वतःची तयारी करावी लागेल. ती तयारी करण्यासाठी न्यूरॉननी घेतलेला जो वेळ आहे त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टरी पिरियड. म्हणजे हा रिफ्रॅक्टरी पिरियड सुद्धा काय असतो, रेस्टिंग असतो. हा रेस्टिंग पिरियड सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, रेस्टिंग पिरियड. पण या रेस्टिंग पिरियड मध्ये न्यूरॉन इज नॉट कॅपेबल ऑफ फायरिंग ऑर कंडक्टिंग नर्व इम्पल्स. ठीक आहे, ओके. तर समेशन आपण बघितलंय. आता या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत, सिनॅप्टिक डिले अँड सिनॅप्टिक फटिग, दीज आर नॉट रिलेटेड टू दी नर्व फायबर एक्झॅक्टली, किंवा न्यूरॉनशी एक्झॅक्टली रिलेटेड नाही, ते या सिनॅप्सशी रिलेटेड आहेत, या सिनॅप्सशी. ओके, सो व्हॉट इज सिनॅप्टिक डिले? सिनॅप्टिक डिले म्हणजे काय, वी नीड टू वाईट दिस आउट. सिनॅप्टिक डिले म्हणजे काय बघा, सिनॅप्टिक डिले काय, सिनॅप्स इथे तुम्हाला आता मी पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत. सिनॅप्स म्हणजे काय असतो, एका न्यूरॉनचा ॲक्झॉन टर्मिनल आणि दुसऱ्या न्यूरॉनचा डेंड्राइट, या ते एकमेकांना चिटकत नाहीत. एकमेकांपासून म्हणजे एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये नर्व इम्पल्सला ट्रान्समिट करत असताना ते एकमेकांना चिटकत नाही. सो देर इज अ गॅप प्रेझेंट, त्या गॅपला आपण म्हणतो सिनॅप्स. तर या सिनॅप्स मधून नर्व इम्पल्स ट्रान्समिट होताना, एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत ट्रान्समिट होत असताना काही वेळ जातो. दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक डिले. त्यालाच आपण काय म्हणतो, सिनॅप्टिक डिले. टाइम रिक्वायर्ड टू transmit nerve impulse across synapse is called synaptic delay. त्यालाच आपण काय म्हणतो, सिनॅप्टिक डिले. बरोबर आहे का, लक्षात राहील. जेवढा वेळ लागतो एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत या सिनॅप्स थ्रू नर्व इम्पल्सला पोहोचण्यासाठी त्याला आपण म्हणतो सिनॅप्टिक डिले. आता सिनॅप्टिक फटिग, फटिग म्हणजे मराठीमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे थकवा. फटिग म्हणजे काय, थकवा. तर सिनॅप्टिक फटिग म्हणजे काय, आता जसं आपण बघितलं होतं रिफ्रॅक्टरी पिरियड न्यूरॉन साठीचा, की तो ज्यावेळेस एक नर्व इम्पल्स कॅरी करतो त्याच्यानंतर दुसरा नर्व इम्पल्स जनरेट होण्यासाठी त्याला स्वतःची तयारी करावी लागते आणि त्याच्यानंतरच तो रेडी होतो नेक्स्ट नर्व इम्पल्स जनरेट करण्यासाठी.
म्हणजे त्या पिरियडमध्ये एखादा स्टिम्युलस जरी आला तरी नर्व इम्पल्स जनरेट करू शकत नाही तो स्टिम्युलस, त्याला आपण रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणणार होतो. तसाच हा सिनॅप्टिक फटिग आहे. इट इज इन केस ऑफ सिनॅप्स. सिनॅप्स बद्दलचा हा आहे सिनॅप्टिक फटिग. काय असतो हा सिनॅप्टिक फटिग? टाइम रिक्वायर्ड बाय सिनॅप्स to be ready to conduct another impulse. एक इम्पल्स कंडक्ट केल्याच्या नंतर दुसरा इम्पल्स जर तिला कंडक्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी तयारी करावी लागते. तर ती काय तयारी आहे? न्यूरो ट्रान्समिटर्स. पुढे गेल्याच्या नंतर आपण बघणार आहोत न्यूरो ट्रान्समिटर रिलीज होतात या सिनॅप्स मध्ये. मग ते न्यूरो ट्रान्समिटर रिलीज झालेले नर्व इम्पल्स एकदा ट्रान्समिट झाला की त्यांचं परत रिॲप्टेक करणं गरजेचं आहे. रिॲप्टेक केल्याच्या नंतर ते वेसिकल्स मध्ये परत तेवढ्या अमाऊंट ऑफ न्यूरो ट्रान्समिटर जनरेट होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये थोडासा मिली सेकंड्स मध्ये टाइम जातो. 0.3 to 0.5 मिली सेकंड एवढाच वेळ लागतो यांना स्वतःची तयारी करून घ्यायला. दॅट वी कॉल इट ॲज सिनॅप्टिक फटिग. इथे लिहितो मी 0.3 to 0.5 मिली सेकंड. किती आहे हा? एवढाच वेळ लागतो यांना स्वतःची तयारी करायला. हे अजून तुम्हाला ज्यावेळेस कंडक्शन आपण शिकूया त्यावेळेस अजून चांगल्या पद्धतीने हे तुमच्या लक्षात येईल. ओके, सो दिस इज व्हॉट इन दिस व्हिडिओ.